हॅलो स्टुडंट, आज आपण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस बघणार आहोत. त्याआधी आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचे दोन फॉर्म्युले पाहिले होते. आय इज इक्वल टू समेशन एम आय आर आय स्क्वेअर, वेअर आय स्टार्ट्स फ्रॉम 1 एन्स टू एन. हा फॉर्म्युला पाहिला होता. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डी एम, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. हे आपण इंटिग्रेशन घेतो. हा एक फॉर्म्युला पाहिला होता. बघा, कन्सिडर करा, हे एक अनयुनिफॉर्म रिजिड बॉडी आहे. सेंटर ऑफ मास सी, एक ओ पॉइंट घेतला कोणताही, हा एक ॲक्सिस पास करतो. ॲक्सिस ए सी बी, ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. हा एक ॲक्सिस पॅरलल टू axis passing through ACB, axis MOP, axis passing through point O. Perpendicular distance between two parallel axes H. ह्या डायरेक्शन मध्ये रोटेट होईल, ह्या डायरेक्शन मध्ये. IO, moment of inertia about axis MOP. IC, moment of inertia about axis ACB. बघा, कन्सिडर करा, इथे एक पार्टिकल डी, मास DM, डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस MOP किती असणार आहे ते OD, डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ACB DC. सेम ही एक लाईन इथून बरोबर व्हर्टिकली, ही हॉरिझॉन्टली घ्या, परपेंडिक्युलर. हा पॉइंटला नाव द्या एन पॉइंट. समजली डायग्राम काय काय केलेली. हे दोन पॅरलल ॲक्सिस आहेत. एक सेंटर ऑफ मास मधून पास होते, एक पॉइंट ओ मधून. पार्टिकल, एलिमेंटल पार्टिकल कन्सिडर केला तो डी. बघा, कॅपिटल एम टोटल मास ऑफ अ ऑब्जेक्ट. हा एक ऑब्जेक्ट घेतलेला आहे आपण, त्याचं कॅपिटल एम मास असणार आहे. बघा, ह्या फॉर्म्युल्यानुसार काय, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम. आय ओ इज इक्वल टू काय होणार, आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस एम ओ पी, काय होणार इंटिग्रेशन डीएम आहे तसंच. डिस्टन्स काय घेणार, हा डीएम पासूनचं डिस्टन्स ओ पर्यंत किती होणार ते ओडी स्क्वेअर. ओडी स्क्वेअर. IC is equal to moment of inertia about axis ACB, किती होणार DM आहे तसंच. डिस्टन्स ह्या ACB पासून D चं डिस्टन्स किती, CD और DC स्क्वेअर. समजले दोन फॉर्म्युले कसे आलेत. मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. बघा, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन OD स्क्वेअर DM. हा मोठा ट्रायंगल आहे, ट्रायंगल ODN. इन ट्रायंगल ODN पायथागोरस थेरम यूज करा. पायथागोरस थेरम काय, OD स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. OD स्क्वेअर इज इक्वल टू DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर. समजले. पुढे व्हॅल्यू पुट करा. काय मिळालं, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन OD स्क्वेअर DM आहे तसंच. OD ची व्हॅल्यू पुट करा, इंटिग्रेशन DN स्क्वेअर प्लस ON स्क्वेअर. DM आहे तसंच. ह्या डायग्राम मध्ये बघा, ON इज इक्वल टू OC प्लस CN लिहू शकतो मी. काय होणार, ON इज इक्वल टू OC प्लस CN. व्हॅल्यू पुट करा. IO इज इक्वल टू इंटिग्रेशन, हे DN आहे तसाच, DN स्क्वेअर प्लस ON इज इक्वल टू OC प्लस CN होल स्क्वेअर DM. हा A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर यूज करा. काय मिळालं, IO इज इक्वल टू इंटिग्रेशन DN स्क्वेअर इज प्लस OC स्क्वेअर प्लस 2 OC CN प्लस CN
स्क्वेअर डीएम आहे तसंच. बघा समजले काय काय केलेलं आहे. नेक्स्ट हा छोटा ट्रायंगल इन ट्रायंगल CDN, इन ट्रायंगल CDN, हा CDN म्हणा DNC म्हणा काही म्हणा. पायथागोरस थेरम यूज करा. काय होणार CD स्क्वेअर इज इक्वल टू CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. CD स्क्वेअर इज इक्वल टू CN स्क्वेअर प्लस DN स्क्वेअर. बघा DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअर, त्याला मी काय रिप्लेस करतो CD स्क्वेअर. काय मिळालं IO इज इक्वल टू इंटिग्रेशन CD स्क्वेअर प्लस OC स्क्वेअर आहे तसाच 2OC CN आहे तसाच. ब्रॅकेट कंप्लीट DN. फक्त DN स्क्वेअर प्लस CN स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहिलं CD स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करा. काय काय माहिती आहेत. CD काहीच माहित नाही. OC H आहे. व्हॅल्यू पुट करा. IO इज इक्वल टू CD स्क्वेअर प्लस OC H स्क्वेअर प्लस 2H CN नाही माहित आहे तसंच. इंटिग्रेशन DM. या इंटिग्रेशन द्या. IO इज इक्वल टू इंटिग्रेशन CD स्क्वेअर DM प्लस इंटिग्रेशन H स्क्वेअर DM प्लस 2 कॉन्स्टंट H CN DM. बघा इंटिग्रेशन CD स्क्वेअर DM, इंटिग्रेशन DC स्क्वेअर DM और CD स्क्वेअर DM हे कशाची व्हॅल्यू आहे IC. IO इज इक्वल टू IC प्लस हे H स्क्वेअर कॉमन इंटिग्रेशन DM हे काय मिळालं प्लस 2H कॉन्स्टंट इंटिग्रेशन CN DM राहिलं. बघा इंटिग्रेशन ऑफ DM इज इक्वल टू टोटल मास. हे आपल्याला माहिती. छोटे छोटे पार्टिकलचं आपण इंटिग्रेशन घेणार मास तर आपल्याला टोटल मास ऑफ ऑब्जेक्ट मिळालं. ही व्हॅल्यू काय आली मग M. IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर आपल्याला मिळालं. हे व्हॅल्यू 0 राहते का. बघा इंटिग्रेशन CN DM हा CN काय डायग्राम मध्ये या CN काय हा सेंटर ऑफ मास. N हा पार्टिकलचं डिस्टन्स होतं परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर. बघा आपण काय म्हणतो सेंटर ऑफ मास. अबाउट सेंटर ऑफ मास डिस्ट्रीब्युशन ऑफ अ मास हे कसं असतं सिमेट्रिक असतं और इक्वल असतं. त्यामुळे काय असणार आहे मास इंटू डिस्टन्स दॅट इज हे झालं मुवमेंट अबाउट सेंटर ऑफ मास हे ऑलवेज 0 असते. मुवमेंट अबाउट सेंटर ऑफ मास ऑलवेज 0 असते. त्यामुळे ही टोटल व्हॅल्यू किती झाली 0. इंटिग्रेशन CN इंटू DM इज इक्वल टू 0. हा टोटल टर्म गेली. काय राहिलं IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. आता थेरम काय सांगतो बघा. थेरम काय द मोमेंट ऑफ इनर्शिया. हा IO मीन्स काय होता आपला एक ऍक्सिस घेतला होता कोणता रॅन्डम ऍक्सिस तो होता द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट अबाउट इन एनी ऍक्सिस तो IO होता कोणताही इज इक्वल टू काय IC मीन्स काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. ऍक्सिस कशातून पास झालं पाहिजे सेंटर ऑफ मास प्लस M काय मास ऑफ ऑब्जेक्ट इंटू H काय परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन 2 पॅरल ऍक्सिस. हे दोघांमधले परपेंडिक्युलर डिस्टन्स हे एक ऍक्सिस आहे हा एक ऍक्सिस आहे. दोघांमधलं डिस्टन्स H होता त्याचा आपण स्क्वेअर करणार. तो झाला थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस. नेक्स्ट लेक्चरला आपण परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम पाहू.